मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेसोबत पॅचअप करायला भाजपने प्रयत्न सुरू केले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या काही नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांसोबत गुप्त चर्चा सुरू केली। या नेत्यांमार्फत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत निरोप पोहोचवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। राज्यामध्ये 9 जिल्हा परिषदांमध्ये भाजपला शिवसेनेची गरज आहे। तसंच फडणवीस सरकारच्या स्थैर्यासाठी देखील शिवसेना सरकारमध्ये असणं सोयीचं आहे। मात्र मुंबईत एकत्र काम करण्याकरता प्रथम प्रस्ताव कुणी द्यायचा यावरून दोन्ही पक्षांचा इगो आड येत असल्याची एकूण चर्चा आहे, तसं चित्र दिसतं। माझे सहकारी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत। दीपक, या संपूर्ण आताच्या चर्चेमध्ये इगो क्लॅशेस होणं अगदी स्वाभाविक आहे, कारण इतकी खालच्या पातळीवरती प्रचाराची पातळी गेली होती, आपण सगळ्यांनी पाहिलं। मात्र काय आता नेमकी ताजी माहिती आहे? अजित, खरं तर मुंबईमध्ये पुन्हा एकत्र येण्यासाठी कोणी प्रयत्न सुरू करायचे हा प्रश्न होता, परंतु त्यासाठी आता भाजपने प्रयत्न सुरू केल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। आणि शिवसेनेबरोबर जो संघर्ष झाला गेल्या जवळजवळ 1 महिना मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात, त्या संघर्षानंतर आता पॅचअपसाठी भाजपने पावलं उचलण्यास सुरुवात केली। आणि जी माहिती मिळते त्यानुसार भाजपने शिवसेनेच्या काही नेत्यांशी गुप्तपणे चर्चा सुरू केलेली आहे। भाजपच्या नेत्यांचा प्रयत्न आहे की शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करायची आणि तो निरोप जो आहे तो उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवायचा, कारण उद्धव ठाकरेंशी आता थेट बोलायला स्वतः सीएम सुद्धा तयार नाही आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा आता भाजपच्या नेत्यांशी किंवा मुख्यमंत्र्यांशी थेट बोलणार आहेत। एवढे दोघांमधले संबंध जे आहेत ते दुरावले गेलेले आहेत। परंतु त्यामुळे पहिल्या फळीतील जे शिवसेनेचे किंवा दुसऱ्या फळीतील जे नेते आहेत, प्रमुख नेते, त्यांच्याशी भाजपने गुप्तपणे चर्चा सुरू केली आहे आणि निरोप जो आहे तो निरोप उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी केला आहे। कारण मुंबई महापालिकेतील युतीवरती जवळजवळ 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजपच्या सत्तेची गणितं अवलंबून आहेत। 8 जिल्हा परिषद अशा आहेत ज्या ठिकाणी भाजपला शिवसेनेची गरज पडणार आहे सत्ता स्थापन करण्यासाठी। त्यातल्या पश्चिम महाराष्ट्रात 2 महत्त्वपूर्ण कोल्हापूर, सांगली या जिल्हा परिषद आहेत। मराठवाड्यातल्या आहेत नाशिक एक जिल्हा परिषद आहे, त्याचबरोबर विदर्भातल्या 2 जिल्हा परिषद आहेत। त्यामुळे 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजपला शिवसेनेची साथ हवी सत्ता स्थापन करण्यासाठी। आणि राज्यातलं सरकार जे आहे ते सरकार सुद्धा अस्थिर होऊ नये अशी भाजपची इच्छा आहे। आणि त्यामुळेच भाजपने आपले इगो सध्या बाजूला ठेवून भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे। आता भाजपकडनं हे पहिलं पाऊल उचललं गेलं असलं तरी त्याला शिवसेनेकडून कसा प्रतिसाद मिळतो किंवा उद्धव ठाकरेंकडनं कसा प्रतिसाद मिळतो, त्यावर मुंबई महापालिकेतील महापौर पदाची निवडणूक आणि राज्यातले सत्ता समीकरण अवलंबून असणार आहेत। सरकार अस्थिर राहणार की नाही हे आता या सगळ्या चर्चेवर अवलंबून असणार आहे। त्याला शिवसेनेकडनं कसा प्रतिसाद मिळतो, उद्धव ठाकरेंकडनं कसा प्रतिसाद मिळतो, त्याच्यावर हे सगळं अवलंबून असणार आहे। अजित, धन्यवाद दीपक, या सगळ्या सविस्तर माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।